काय ऊन लागते का मग? ऊन तर लागते बाहेर, पण आतमध्ये लेण्यांमध्ये गेलं की थंड वाटतं. बाजूबाजूलाच लेण्या आहेत, उतरायचं परत पुढच्या लेणीमध्ये जायचं. आल्यासारखे संपूर्ण फिरलोय आम्ही आणि जेवढ्या लेण्या होत्या आणि जे कैलास मंदिर होतं ते सुद्धा आम्ही पाहिलंय. सकाळी 9 वाजता आम्ही वेरूळ लेण्यांची जर्नी स्टार्ट केली होती. आता वाजले दुपारचे 3:30 आणि आमच्या शेवटच्या फक्त आता 2 लेण्या बघायच्या राहिल्यात, त्या बघून घेतो. वेरूळ लेण्यांना आलात तर ह्या स्पॉटला येताना जरा नीट उतरा. इथून जर उतरताना घाई झाली तर तुम्ही डायरेक्ट ह्या कुंडात जाल. प्रत्येक एक कोरीव काम इथे केलेलं पाहण्यासारखं आहे. पण तुम्ही इथे येण्या अगोदरच पोटभर नाश्ता किंवा जेवण करून या, म्हणजे सलग तुम्हाला इथल्या लेण्या फिरता येतील.
आणि काही स्किप होणार नाही, कारण की जे काही नाश्ता वगैरे आणि थंडा वगैरे जे ठेवलेलं आहे ते एकदम बाहेरच्या साईडला ठेवलेलं आहे. म्हणून परत जर तुम्हाला नाश्ता करायचा असेल तर परत बाहेर जाऊन आतमध्ये यावं लागतं. म्हणून सकाळीच नाश्ता पोटभर करून या. मराठवाड्यामध्ये तुम्हाला फिरायचं असेल तर असे छोट्या मोठ्या गोष्टी खूप काही बघण्यासारख्या आहेत. प्रायव्हेट व्हेकल जर तुमची असेल तर तुम्हाला हवं तिथे थांबता येईल आणि हवं तितका वेळ तुम्हाला बघता येईल. शूट करायचं असेल शूट करता येईल. जसं आम्ही मराठवाड्यात आलो आहे ते आमची बाईक घेऊन आलो आहे. बाईकमुळे बऱ्याचशा गोष्टी आम्हाला सोयीस्कर झाल्या. छत्रपती संभाजीनगर शहरापासून 30-32 किलोमीटरवरती ह्या लेण्या आहेत. ह्या लेण्या प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदा तरी बघायलाच हव्यात.